मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. तुम्ही म्हणाल कुठे शेतामध्ये आणि काय चाललं आहे, तर इथं वास्तव जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यामध्ये आहे. गेल्या 7-8 महिन्यांपासून कुटे ग्रुपनं जो काही खेळ मांडलेला आहे, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून जी लोकांची हेळसांड चालू केलेली आहे, या संदर्भामध्ये मी सातत्यानं बोलत आलेलो आहे. काल 2 दिवसापूर्वी ज्या काही बातम्या आल्या, ज्या काही गोष्टी झाल्या, त्या संदर्भामध्ये मी सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. आणि हा मुलगा आहे, पाथरी तालुक्यातील आहे, आणि याचा मला मेसेज व्हॉट्सॲपला आला होता की सर, मी अनाथ आहे, माझे पैसे पाथरी शाखेमध्ये आहेत, कुटेंच्या ज्ञानराधा कुटेंच्या शाखेमध्ये. रात्री फार उशिरा मला मेसेज आला होता आणि मी आज सगळी कामं सोडून थेट ह्याच्याकडे आलेलो आहे आणि जाणून घेणार आहे त्याचं काय नेमकं कारण आहे, तो कसा आहे आणि पैसे कसे राहिले होते ते त्याच्याकडून जाणून घेणार. तो अनाथ आहे, आई सोडून गेलेली आहे आणि आईचं छत्र हरवल्यानंतर वडिलांचा अपघात झाला, वडिलांचं सुद्धा निधन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तो आज अनाथ आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुटे ग्रुप, सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि या लोकांना दयामाया आहे की नाही असं आता वाटायला लागलेलं आहे. माणुसकी कुठंतरी शिल्लक आहे की नाही असं सुद्धा वाटतं. त्याच्याकडून जाणून घेणार. दादा, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. किती वेळेस कुठं जातो तू, शाळेमध्ये कुठं राहतो? मी 12वीला आहे, पाथरीला जातो देवनांद्रा कॉलेजमध्ये. बरं. आता इथं कुणाकडे राहतोस तू? इथं आता इथे आत्याकडे राहतो. वडिलांचा अपघात झाला होता, कधी झाला होता? मी 1 वर्षाचाच होतो, मला माहीत नाही. म्हणजे वडिलांचा अपघात 1 वर्षाचा असताना झालेला आहे तुझ्या. आईचं काय झालं? आई कुठं आहे? आई सोडून गेली. सोडून गेली. आणि तू 1 वर्षाचा असताना वडिलांचा अपघात झाला, नंतर आजोबांनी सांभाळले तुला. म्हणजे वडिलांच्या वडिलांनी. हे गाव कोणतं आहे इथलं तुझं? हे गाव केदार वस्ती आहे, पाथरी तालुक्यातलं. अत्यंत दुर्दैवी आणि फार म्हणजे अंगावर शहारे आणण्यासारखा हा प्रकार आहे आणि मन सुन्न करून टाकणारा हा प्रकार आहे. वेळ कोणावर आणि कशी येते हे आपल्याला जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. वर्षाचं असताना वडील सोडून गेलेले आहेत आणि वडिलांचा अपघात कसे, तू मला व्हॉट्सॲपला सांगितलं होतंस की वडिलांच्या अपघाताचे ते कसे पैसे मिळाले होते? विमा होता काय? नाही, ते कोर्टाकडून मिळाले होते. म्हणजे अपघात झाला तर केस वगैरे करून कोर्टाकडून मिळाले होते. किती पैसे मिळाले होते? 3,70,000 मिळाले होते. बरं. ते तसेच बँकेत टाकले होते का? तसेच. कुठल्या बँकेत टाकले होते? शाखेत? ज्ञानराधाच्या कुठल्या शाखेमध्ये? पाथरी. बरं. याच्या अगोदर पैसे मागायला गेला होतास का तू, आजोबांना घेऊन, मामा ह्याला घेऊन, तुझ्या नातेवाईकांना घेऊन? गेलतो ना. काय म्हणले बँकेवाले? 2दा गेलो, 2दा पण एक वेळेस चालू होती, त्यावेळेस म्हणले 2-3 दिवसांनी या, नंतर मिळतील. आणि एक वेळेस गेलो तर बंदच करून टाकली. तू सांगितलंस का मला फार गरज आहे, मला शिकण्याची इच्छा आहे, पैशाची गरज आहे, मी अनाथ आहे, वडील नाहीत, आई नाहीत? सांगितलं होतं ना. त्यांना माहीत होतं की मी अनाथच आहे, पण तरी पण त्यांनी पैसे दिले नाहीत. आजोबा, काय सांगाल तुम्ही? सांभाळताय नातवाला, मात्र पैसे दिले जात नाहीत बँकेतून, काय सांगाल? हो ना, पैसे त्यांनी बँकेत भरलं, दिले नाहीत आणि सांभाळला म्या. म्हणजे 1 वर्षाचा होता त्यावेळेस त्याची आई आणि वडील निघून गेले, तुम्ही सांभाळ केलाय? कसं आहे? 1 वर्षाची वडील गमावला, ॲक्सिडेंट झाला आणि पुन्हा त्याची आई नवरा करून गेली. आता सध्या लेकरं तिची लग्नाला आलीत. हो. आता याला सांभाळता तुम्ही. बँकेत कधी गेला होता का याच्यासोबत पैसे काढायला? नाही, तेच गेलं तर एक पोरग, मावस भाऊ. तुम्ही या. मावस भाऊ यांचे नातेवाईक आहे. तुमचं काय नातं आहे यांच्यासोबत? बस, मामाचा मुलगा. म्हणजे तुमच्या मामाचा मुलगा आहे. तुम्ही मेहुणे आहेत. तुम्ही कधी गेला होता बँकेत ते पैसे काढायला याच्यासोबत? आम्ही त्यावेळेस तरी तारीख काय आठवत नाही सध्या, पण एक वेळेस गेलतो. त्यावेळेस म्हणजे आपण ते देवी आई बसती ना आपली दसऱ्याच्या वेळेस, त्यावेळेस गेलतो. त्यावेळेस बंद झालती. परत नंतर गेलो, त्याने एक टोकन दिलं. असंच परत 8 दिवस फिरवलं त्याने. दररोज डेली रेग्युलर चक्कर होते आमची तिथं. 8 दिवस असंच फिरवलं, नंतर बंदच केली. नंतर तुम्ही गेले बँकेत, बँक बंद दिसली? बँकच बंद. मग त्याला सांगायचं बाबा अडचण आहे आमची, अडचण खूप. मग ह्यानं सांगितलं हे नंतर एक वेळेस एकटा गेलता, माझी अडचण आहे बाबा, मला पैसे पाहिजेत, सगळं सांगितलं त्यांनी. तिथं बोलून आला कर्मचाऱ्याला बँकेतल्या, आम्हाला गरज आहे बाबा, पैसे पाहिजेत. आम्ही घरच्या विषय म्हणजे टोकन दिलं. फक्त या परत या करून
पैसे आता बँकच नंतर पण परत बंदच करून टाकले ते नंतर काय नाही विषय पैसे कोणाच्या नावावर आहेत? आधीच्याच नाव तुझ्याच नावावर. काय नाव आहे तुझं पूर्ण? आदेश बबन मुंडे. बरं बरं. तुझ्याच नावावर पैसे आहेत का? हा माझ्याच नावावर. बरं बरं. तर ही सगळी दयनीय परिस्थिती आहे. कोटेंच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर मला आणि इतर कोणालाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जायचं काहीही इंटरेस्ट नाही, काहीही घेणं देणं नाही. ते कसं राहतात, अर्चना कुठे कसं राहतात, सुरेश कुठे कसं राहतात, सुरेश कुटेंचा मुलगा आर्यन कुठे हा कसा राहतो, कसा तिकडं बाहेर देशामध्ये जातो नाश्ता वगैरे करायला, किंवा मग त्याच्याकडे कुठल्या 2 कोटी रुपयांची गाडी आहे, मागे 4 बाउन्सर असतात, पुढे 4 बाउन्सर असतात, गाड्या पुढे 4 असतात, मागे पुढे 4 असतात. ह्या सगळ्या ऐशो आरामामध्ये ते कसं राहतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र ज्या ज्या लोकांची पैसे बँकेमध्ये अडकलेले आहेत त्या त्या लोकांची पैसे देणं गरजेचं आहे. कुटेंनी सांगितलं की 200 ते 300 कोटी रुपये मी वाटलेले आहेत. ते पैसे या लोकांपर्यंत का नाही पोचलेत? ते धनदांडग्यांपर्यंत पोचलेत का? कोणत्या एखाद्या पुढाऱ्यांपर्यंत पोचलेत का? बँक झाल्यापासून कुठल्या एखाद्या व्यक्तीसोबत त्यांनी व्यवहार केला आहे का? हा सगळ्यात मोठा सवाल आहे. चर्चा फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुरेश कुटेंना जे दाबदडप करेल, जो कोणी उलटे सुलटे शब्द बोलवेल त्याला पैसे दिले जातात. सुरेश गुट्टेंना काही टक्केवारी घेतली पण राहिलं नाही त्याचं. ऍडमिशन पण द्यायचं होतं. ते आता 12वी पास झालाय. 13वीला आम्हाला MBBA ला ऍडमिशन घ्यायचं होतं. त्या पैसे जेव्हा सगळं केलं. म्हणजे पैसे आहेत बुवा आणि नंतर शिक्षण होईल त्यामुळं आम्ही हे केलं. ते टक्केवारी देऊ लागली त्या बँक, त्यामुळं मग कोणाला असं त्याच्यामुळं आम्ही बँकेत भरले पैसे. असं टक्केवारी जास्त होती आणि पैसे जास्त मिळतील, शिक्षण चांगलं होईल. शिक्षण चांगलं होईल म्हणजे तेवढं थोडंफार ऍडमिशन मध्ये जातील, काय असे तात्काळ राहतील तिच्यात. त्यामुळं आम्ही चांगले आहे म्हणून टाकले होते ना पैसे. आता एक शिक्षणाचा खर्च वगैरे कोण तुम्हीच करताय का? आम्हीच करतो सध्या. तुमच्याकडेच राहायला आहे पहिल्यापासून 1 वर्षाचा होता? पहिल्यापासून. म्हणजे आता 12वीला जवळजवळ 18 वर्ष झाली. 18 वर्ष होऊन गेले. तर आता मामाकडे इकडे राहत आहे, आजोबांकडं इथं कोणतं गाव आहे? केदार वस्ती आहे. पाथरी तालुक्यातलं केदार वस्ती आहे. इथं मामाकडं आजोबांकडं राहतोय 1 वर्षाचा असल्यापासून. तर आम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्हाला जायचं नाही आहे. जे कोट्यवधी लोकांचे पैसे कुणी दिले तुम्ही, कुठल्या लोकांचे, त्याचा कुठला आकडा तरी एखादा जाहीर करा. कुणाला पैसे द्यायचे राहिले त्यांचा जाहीर करा. अशा लोकांचे पैसे देणं गरजेचं आहे. कोट्यवधी रुपये बँकेमध्ये असणाऱ्या लोकांना मला वाटतं 2 आणि 3 लाख रुपयांचं काहीही नसतं. मात्र या लोकांच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी 2 ते 3 लाख रुपये ज्या त्या लेवलला ज्याचे त्याचे फार पैसे महत्त्वाचे असतात. आणि खास करून हा मुलगा जो आहे तर याच्यामध्ये आमचं तर या ठिकाणी मन भरून आलेलं आहे की अशी सगळी परिस्थिती असताना त्याच्या वाट्याला ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून आलेल्या आहेत. आई नाही आहे, वडील नाही आहेत. सुरुवातीला 1 वर्षापासून त्याचा आई आणि वडिलांचा कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर म्हणजे माया राहिलेली नाही. आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर इकडं आजोबांनी सांभाळलेलं आहे. अशा लेकरांचं तरी तुम्ही थोडंफार जे आहे ते कौतुक करून जे आहे ते त्यांचं पाठपुरावा त्यांचा केला पाहिजे होता. अशा लेकरांना खरं तर कुठे ग्रुपना दत्तक घेतलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाची जी आहे ते सगळी गोष्ट केली पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. अशी परिस्थिती असताना या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे तुम्हाला दुर्लक्ष करता येतं? तुमचं झालं पैसे जे लागले ते पण 1 वर्ष ऊस तोडला मी त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही फॅक्टरीला ऊस तोडून त्यांना शिकवलं? हा, 1 वर्ष. आता परत आता ह्याच्या असंच नुकसान, असं पाणी वगैरे कमी पडलं, शेतात काही उत्पन्न निघत नाही. मग 13वीला ऍडमिशन पण घेता आलं नाही. त्यामुळं तुमची काय अपेक्षा? कुठे नाही का तुमच्या शब्दामध्ये सांगा पैसे द्यावं? कुठे पैसे द्यायलाच पाहिजेत, कारण की आम्ही खूप परेशानीमध्ये. आम्ही ऊस तोडणारे माणसं आहेत. आम्हाला काय शेती वगैरे काय जास्त नाही. 2 एकर शेती, आम्ही 2 एकरमध्ये आमचं काय होत नाही. आम्ही ऊस तोडून खाणारे माणसं आहेत. त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत. ते 3 लाख आहेत का ते आमच्यासाठी आमचे 5 ते 6 लाखाच्या बराबरीत ते आता आमच्यासाठी ते पैसे. आता कारण की ह्याचं हे शिक्षण जे बंद व्हायलंय ते का त्या पैशामुळे शिक्षण जर बंद झालं ते मुलाचं किती नुकसान आहे. आम्ही आता काम करतो, आमच्या मामाचं आहे, पण परत ऊस तोडून किती दिवस आम्ही त्याला जगवितो. त्याच्या पायावरून त्याच्या उभा राहायला पाहिजे का नाही? त्याला एज्युकेट व्हायला पाहिजे, तो सुशिक्षित व्हायला पाहिजे, नोकरी वगैरे लागेल त्यासाठी. मला तू काय सांगशील? कुठेंना विनंती करशील काय पैसे मागत द्या बाबा? त्यांना मी एकच सांगेल की आता 1 महिन्यात ॲडमिशन चालू होतील, तर ह्या 1 महिन्यात तरी पैसे द्यायला पाहिजेत. कुठेंना माझंही आवाहन आहे आणि तमाम महाराष्ट्राचं या लेकराच्या वतीनं आवाहन आहे, तुम्ही यांचे पैसे देऊन टाका. कुठल्या कोट्यवधी रुपयांचे पैसे कधी द्याल नाही द्याल हा माहीत नाही. पाथरी शाखेच्या कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला सांगा, तात्काळ पैसे द्यायला लावा. अत्यंत
जड अंतकरणाने या ठिकाणी मला या ठिकाणी वार्तांकन करावं लागतं आहे. अत्यंत दुसरी वेळ आहे माझ्यावर ही या ठिकाणी जे आहे ते वार्तांकन करण्याची. अशीच एक वेळ माझ्यावर बीड तालुक्यामध्ये आली होती आणि मला अश्रू अत्यंत अनावर झाले होते. हा सगळा प्रकार आहे. कुट्यांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ या लेकराचे पैसे जे असतील ते आणून द्यावेत. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पाथरी.